नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि चिकित्सालयमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहोत आपण आपल्या शुगर केनच्या प्लॉटवर। ही ऊसाची लागवड आहे नोव्हेंबर 2024 ची। नोव्हेंबरचा फर्स्ट आठवडा म्हणजे 5 ते 7 तारखेपर्यंत लागवड झालेली आहे। 5 ते 7 तारखेपर्यंत आणि आज तारीख आहे 12 डिसेंबर। तर जवळपास हा प्लॉट नोव्हेंबर ते डिसेंबर सव्वा महिना, दीड महिन्याचा प्लॉट आहे। याची ऊसाची ग्रोथ आपण पाहू शकता। हिरवीगार पाचट आहे आणि जवळपास याला आता काही दिवसातच ट्रेलिंग निघायला सुरू होईल। तर मित्रांनो, ऊस उत्पादन वाढीचे सूत्र यामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। ऊस उत्पादन वाढीचे सूत्र काय आहेत? ऊसाचं उत्पादन वाढवायचं असेल तर सगळ्यात मूळ घटक म्हणजे आपल्या जमिनीची सुपीकता। आपल्या जमिनीच्या सुपीकतेवर आपलं ऊसाचं उत्पादन हे अवलंबून असतं। आपल्या जमिनीचा पीएच, प्रेझेंटली हायड्रोजन म्हणजेच जमिनीचा पीएच, जमिनीचा पीएच जो आहे हा आपला 6.5 ते 7.5च्या दरम्यान पाहिजे। पीएच म्हणजे काय? प्रेझेंटली हायड्रोजन, हायड्रोजन म्हणजे काय? पॉवर, ताकद, शक्ती, एनर्जी। पीएच जर समजा आपला योग्य असेल, कंडिशन अप्लाय 6.5 ते 7.5 मध्ये जर असेल तर आपल्या जमिनीमध्ये जे आपण रासायनिक आणि सिंथेटिक फर्टिलायझर जे वापरणार आहोत किंवा सेंद्रिय खतं जे आपण वापरणार आहोत, सेंद्रिय बायोचे असू द्या, जे वापरणार आहोत त्यांचं डिकम्पोजिशन होऊन पिकांच्या मुळांना अपटेक चांगल्या प्रकारे होतं। आणि पिकांच्या मुळांना जर अपटेक प्रेझेंटली हायड्रोजन म्हणजे प्रेझेंटली पॉवर जर आपल्या शेतामध्ये जर चांगली असेल तर आपल्या ऊसाला चांगल्या प्रकारे खताचं अपटेक होतं, म्हणजे वहन होतं की आपली मुळं चांगल्या प्रकारे ते खत उचलू शकतात। कारण खत टाकणं आपल्या हातात आहे मित्रांनो, खत उचलणं आपल्या हातात नाही आहे। ह्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या। कारण मित्रांनो, मी अगोदरच सांगितलं की बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगत असतो की शेती ही करण्याची गोष्ट नाही आहे, शेती ही समजून घेण्याची गोष्ट आहे। याकडे थोडंसं लक्ष द्या। आणि दुसरी गोष्ट, नत्रस्फुरत पालाश मुख्य अन्नद्रव्य, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर दुय्यम अन्नद्रव्य, जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन मायक्रोन्यूट्रन्स म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य। जर आपण सहज म्हणतो खताचा डोस मी टाकला, कोणता टाकला यावर अवलंबून आहे। जर समजा खताचा डोस आपण मुख्य अन्नद्रव्ये जर टाकली असतील आणि न्यूट्रिशन डेफिशियन्सी आपल्या पानावर जर दिसत असेल, झिंकची, फेरस म्हणजे लोहाची, बोरॉनची, तर तिथं चांगलं न्यूट्रिशन अपटेक होत नाही आहे आणि अन्नाचं वहन पण चांगल्या प्रकारे होणार नाही आहे। तिथं उत्पादन वाढून कसं मिळेल बरं आपल्याला? एक गोष्ट लक्षात घ्या, नत्राचा जर आपण पुरवठा केला असला तर नत्राचं डिकम्पोजिशन करून देणारा बॅक्टेरिया हा ॲसिटोबॅक्टर हा असतो। ॲझोटोबॅक्टर आणि ॲसिटोबॅक्टर हा असतो एकदल पिकामध्ये, आणि द्विदल पिकामध्ये हाच बॅक्टेरिया रायझोबियम असतो आणि तो आपल्या नत्राचं डिकम्पोजिशन करून म्हणजे कन्व्हर्टेशन करून आपल्या पिकांच्या मुळांना योग्य प्रकारे खाण्याजोगं बनवतं आणि ते पीक ते खत उचलून घेऊ शकतं आणि आपलं उदरनिर्वाह पूर्ण करू शकतं। तसंच DAPचा जे बॅक्टेरिया आहे म्हणजे डायअमोनियम फॉस्फेट, जर आपण सिंथेटिक फर्टिलायझर पेस्टिसाईडचं जर DAP आणून आपण शेतामध्ये टाकला आणि आपल्या शेतामध्ये जर डिकम्पोजिशन करणारा DAPचा बॅक्टेरिया जर नसेल तर ते खत निष्क्रिय आहे मित्रांनो। त्यामुळे जीवाणू खतं तुम्ही वापरायला सुरुवात करा, कारण जीवाणू खताची आज आपल्याला खूप अत्यंत गरज आहे।
कारण DAPचा जर आपण खत डोस दिलेला असेल तर DAPचं डिकम्पोजिशन करणारा बॅक्टेरिया आपल्या पिकांच्या मुळाच्या सानिध्यामध्ये उपलब्ध असणं गरजेचं आहे. जर समजा आपण पोटॅश, म्युरेट ऑफ पोटॅश जर टाकलं तर तिथं पोटॅशचं डिकम्पोजिशन करून देणारा KMB नावाचा बॅक्टेरिया, पोटॅश सोलेबल बॅक्टेरिया असणं आवश्यक आहे. फॉस्फरसचा बॅक्टेरिया PSB, फॉस्फरस सोलेबल बॅक्टेरिया आणि पोटॅशचा बॅक्टेरिया KMB म्हणजेच पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया, हे 2 बॅक्टेरिया खूप महत्त्वाचे आहेत. आणि तसे ते सर्वच बॅक्टेरिया महत्त्वाचे आहेत, कारण आपण खतं टाकतो हे सिंथेटिक फर्टिलायझर पेस्टिसाईडमधले, आणि डिकम्पोजिशन करण्यासाठी जे लागतात बॅक्टेरिया, ते बॅक्टेरिया जर आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध नसतील, पिकाच्या सानिध्यामध्ये, पिकांच्या मुळाच्या सानिध्यामध्ये जर उपलब्ध नसतील तर ते खत आपल्याला पिकांना लागू होणार नाही मित्रांनो. कारण युरियाचा बॅक्टेरिया हा फॉस्फरस खाणार नाही आहे, फॉस्फरसचं डिकम्पोजिशन करणार नाही आहे, किंवा फॉस्फरसचा बॅक्टेरिया हा KMBचं काम करणार नाही आहे, म्हणजे पोटॅश सोलेबलायझिंग बॅक्टेरियाचं काम करणार नाही आहे. झिंकचा बॅक्टेरिया लोह खाणार नाही आहे, लोहाचा बॅक्टेरिया मॅग्नेशियम खाणार नाही आहे, जस्ताचा बॅक्टेरिया हा झिंक खाणार नाही आहे. जो बॅक्टेरिया आहे, म्हणजे खतं म्हणजे काय लक्षात घ्या तुम्ही. खतं म्हणजे काय? खतं म्हणजे अणू. खतं म्हणजे काय? अणू. आणि अणूचं विघटन जीवाणू करतात. कशामध्ये? एनर्जीमध्ये. अणूचं विघटन म्हणजे ऑर्गॅनिक पेस्टिसाईडमध्ये तसं विघटन करावं लागतं, म्हणजे डिकम्पोजिशन करावं लागतं त्या अणूचं, तरच ते ऑर्गॅनिक पेस्ट आपल्या पिकाच्या मुळाला उपलब्ध होतं. आणि ऑर्गॅनिक पेस्ट आपल्या पिकाच्या मुळाला उपलब्ध झाल्यानंतर ते खत म्हणून आपलं पीक उचलू शकतं. आणि दुसरी गोष्ट, पाणी कसं द्यायचं? जास्त ओलावा पण नसला पाहिजे आपल्या जमिनीमध्ये आणि जास्त कोरडं पण नसलं पाहिजे आपल्या जमिनीमध्ये. तुम्हाला माहिती आहे ना, आपण पेरणी कधी करतो? वापसा कंडिशनमध्ये आपण पेरणी करतो. बियाणं आपण आपल्या रानामध्ये टाकतो. तर वापसा कंडिशन आपल्या रानामध्ये, आपल्या पिकाच्या मुळाच्या सानिध्यामध्ये उपलब्ध असणं हे गरजेचं आहे. कारण आपलं पीक हे पाणी पित नाही मित्रांनो, आपलं पीक हे बाष्प पित असतं. बाष्प आलं लक्षात? बाष्प. तर बाष्प म्हणजेच काय की आपली जमीन आता वापसा कंडिशनमध्ये आहे, असा त्याचा अर्थ होतो. आणि वापसा कंडिशनमध्ये जर आपली जमीन असेल तरच आपलं पीक तिथं योग्य प्रकारे अन्नाचं वहन करू शकतं आणि अन्न अपटेक करू शकतं आणि आपल्या पिकाची निरोगी वाढ ही करू शकतं. आणि दुसरी गोष्ट, रायझोबियम आणि ॲझोटोबॅक्टर नत्र उपलब्ध करून देणारे जीवाणू, PSB फॉस्फरस सोलेबल बॅक्टेरिया, हे DAP किंवा सुपरफॉस्फेट उपलब्ध करून देणारा बॅक्टेरिया. दुसरी गोष्ट KMB म्हणजे पोटॅश सोलेबलायझिंग बॅक्टेरिया, हे पण खूप महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे जीवाणू खतं जर समजा तुम्ही वापरले तर आपल्या जमिनीमध्ये 40-50 वर्षापासून जे खत पडलेलं आहे, निष्क्रिय आहे, ते खत अनॲक्टिव्ह आहे, त्या खताला ॲक्टिव्ह जर करायचं असेल तर जीवाणू खतं वापरणं आज अत्यंत गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, निरोगी जमिनीचं बायोग्राफ पण आपल्या शेतामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे 45% माती, 5% कार्बन, 25% हवा आणि 25% पाणी, ह्या गोष्टी इथं महत्त्वाच्या आहेत कंडिशन अप्लायमध्ये, तरच आपलं पीक चांगल्या प्रकारे काम करू शकतं. आणि मायक्रोराजा आज लोक खतामध्ये मिक्स करून किंवा औषधामध्ये मिक्स करून मायक्रोराजा टाकतात. तर मायक्रोराजा हेच थोडंसं जीवनक्रम लक्षात घ्या तुम्ही. मायक्रोराजा हा अनॅरोबिक कंडिशनमध्ये जीवन जगतो, अनॅरोबिक कंडिशनमध्ये कार्य करतो, म्हणजे ऑक्सिजनच्या उपलब्ध अवस्थेमध्ये ते कार्य करत नाही आहे. कारण जमिनीच्या 10 फुटाच्या खोल पाणी आणणं आणि पिकाच्या मुळाला ते मुळाच्या सानिध्यामध्ये आणून देणं हे त्या फबूंचं म्हणजे बॅक्टेरियाचं कार्य आहे. आणि त्या मायक्रोराजाचं काम आहे पाणी आणून देणं, आणि ॲक्टोमायक्रोराजाचं काम आहे आपल्या पिकाच्या मुळाच्या सानिध्यामध्ये जे पाणी आलं आहे ते पाणी मुळावाट ऊसाच्या शेंड्यापर्यंत किंवा कोणत्याही पिकाच्या शेंड्यापर्यंत पोहोचिती करणं, हे ॲक्टोमायक्रोराजाचं काम आहे. तर अशा प्रकारे जीवाणूचं कार्य, खताचं कार्य, खताची उपलब्धता, पाण्याची उपलब्धता, जमिनीची योग्य कंडिशन, pH, ऑर्गॅनिक कार्बन
इलेक्ट्रिक कनेक्टिव्हिटी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. थोडंसं शेतीमध्ये इन्व्हॉल्व व्हा आणि आपलं उत्पादन वाढवून घ्या. मित्रांनो, शेती तुम्हाला भरभरून देते. शेती ही तुम्हाला भरभरून देत असते. याकडे थोडंसं लक्ष द्या, कारण उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी हे सत्य आहे आणि सत्यच राहणार. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम. कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला असेल कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्या मित्राच्या उपयोगाचा असेल तर तुम्ही तुमच्या मित्रापर्यंत हे शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.